मोहम्मद माजिद, नावेद हुसेन, डॉक्टर तन्वीर अन्सारी, जामीर अहमद, सुहेल मेहमूद, आसिफ बशीर खान, मोहम्मद फैसल, इथियाम कदुब्बिन सिद्दकी, शेख मोहम्मद अली, मुजवेल आतूर आणि कमल अन्सारी ही नावं ऐकून आपल्यापैकी अनेकांना काहीही आठवण्याची कोणतीही शक्यता नाही। पण 2006च्या मुंबई लोकल बॉम्बस्फोटात ज्या 189 नागरिकांचा बळी गेला, त्यांच्या नातेवाईकांना आणि जे 824 नागरिक गंभीररित्या जखमी झाले, त्या सर्वांना ही नावं चांगलीच आठवत असणार। हेच ते 12 आरोपी आहेत ज्यांची बॉम्बे हायकोर्टानं 2006च्या मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे। बॉम्बे हायकोर्टाचा हा निकाल म्हणजे राज्य सरकारच्या प्रतिमेवर काळीमा फासणारा आणि गेल्या 20 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या बॉम्बस्फोटात मृत पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांच्या आणि गंभीररित्या जखमी झालेल्या नागरिकांच्या जखमेवर मीठ सोडणार आहे। याच निकालाच्या विरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं आणि उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं दिली असली तरी बॉम्बे हायकोर्टाचा हा निकाल बॉम्बस्फोटाचे बळी ठरलेल्या नागरिकांसाठी उत्तरांपेक्षा अनेक प्रश्न निर्माण करणार आहे। तसंच या निकालाने भारतीय न्यायव्यवस्था, फौजदारी प्रणाली, पोलीस प्रशासन, तुरुंग प्रशासन यांच्यावरही अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। जर हे आरोपी निर्दोष असतील तर यांना 18 वर्ष जवळपास जेलमध्ये राहावं लागलं, यासाठी जबाबदार कोण आणि जे खरे आरोपी आहेत ते नक्की आहेत कुठे, असे अनेक प्रश्न या निकालाने उपस्थित होतात। पण हा संपूर्ण खटला काय होता, 11 जुलै 2006ला काय घडलं होतं आणि कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यामागे कोणती कारणं दिली आहेत, पाहूयात या व्हिडिओमधून। 11 जुलै 2006 वेळ सायंकाळी साधारण 6 वाजताची। मुंबईच्या लोकलमध्ये नेहमीप्रमाणे कामावर घरी जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी होती, पण लोकलचा हा प्रवास काहींसाठी शेवटचा ठरला। पुढील 6 मिनिटात म्हणजेच 6:24 ते 6:30 माटुंगा, खार, माहीम, जोगेश्वरी, बोरिवली, मीरा रोड येथे लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाले। बहुतेक बॉम्बस्फोट हे चालत्या गाड्यांमध्ये झाले तर 2 बॉम्बस्फोट हे रेल्वे स्टेशनवर झाले। हे सर्व बॉम्बस्फोट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यांमध्ये झाले, ज्यामध्ये 189 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला तर तब्बल 824 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले। एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर लगेच तपासाला सुरुवात झाली। हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आलं। या प्रकरणी सुरुवातीला 7 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आल्या, जे नंतर एकत्रित करण्यात आलं। स्टुडंट ऑफ इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया, सिमी आणि लष्कर-ए-तोयबा यांसारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचा या हल्ल्यांमध्ये समावेश असल्याचं समोर आलं। दहशतवादी विरोधी पथकाने तपास करून पुढील काही काळात 13 आरोपींना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला, तर 17 आरोपी फरार असल्याचं देखील घोषित करण्यात आलं। यामध्ये पाकिस्तानी नागरिकांचा देखील समावेश होता। त्यांच्यावर भारतीय दंड संहिता, अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट UAPA, स्फोटक पदार्थ अधिनियम, रेल्वे अधिनियम, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम यांसह अनेक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। विशेष मकोका न्यायालयाने 30 सप्टेंबर 2015 रोजी या प्रकरणी निकाल दिला। यामध्ये 12 आरोपींना दोषी ठरवण्यात आले तर एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली। 12 पैकी 5 आरोपींना फाशी तर 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। पण या सर्व आरोपींनी विशेष न्यायालयाच्या या निकालाविरोधात लगेच उच्च न्यायालयात दाद मागितली, तर सरकारने शिक्षा कायम ठेवावी यासाठी अर्ज केला। फाशीची शिक्षा झालेल्या एका आरोपीचा उच्च न्यायालयात खटला प्रलंबित असतानाच 2021 मध्ये मृत्यू झाला। उच्च न्यायालयाने जुलै 2024 मध्ये या प्रकरणी खंडपीठाची स्थापना केली। पुढील 6 महिन्यात 75 सुनावण्यांमध्ये 92 फिर्यादी साक्षीदार व 50 बचाव पक्षाच्या साक्षीदारांची उलट तपासणी झाली। त्यानंतर 21 जुलै 2025 रोजी या प्रकरणात निकाल देण्यात आला। उच्च न्यायालयाने या प्रकरणात 667 पानांचा निकाल दिला, ज्यामध्ये या प्रकरणातील तपासात कशा प्रकारे त्रुटी होत्या हे दिसून आलं। हे आरोपी निर्दोष का सुटले याबाबतही उच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले। तपासातील त्रुटी, पहिली त्रुटी म्हणजे जेव्हा आरोपीची ओळख परेड घेण्यात आली तेव्हा जो विशेष कार्यकारी अधिकारी उपस्थित होता त्याचा कार्यकाळच संपला असल्याने ओळख परेडच अमान्य करण्यात आली। कारण कार्यकाळ संपला असल्याने त्या अधिकाऱ्याला ओळख परेड घेण्याचे कोणतेही अधिकार नव्हते।
7 नोव्हेंबर 2006 रोजी ओळख परेड घेण्यात आली, पण त्या अधिकाऱ्याचा कार्यकाळ हा 7 मे 2005 रोजीच संपला होता. तर नवीन नियुक्ती 15 नोव्हेंबर 2006 साली करण्यात आली. त्यामुळे जेव्हा ओळख परेड घेण्यात आली तेव्हा त्या अधिकाऱ्याला तो अधिकार नव्हता असं न्यायालयाने म्हटलंय. दुसरी त्रुटी म्हणजे डॉक आयडेंटिफिकेशन, म्हणजे कोर्टात आरोपींची ओळख ही 4.5 वर्षानंतर करण्यात आली, जी विश्वासार्ह मानली गेली नाही. तिसरी त्रुटी म्हणजे ज्या टॅक्सी चालकाने 2 आरोपींना स्टेशनवर सोडल्याचं म्हटलं होतं त्यांचा जबाब 116 दिवसांनी नोंदवण्यात आला. त्यानंतर अनेक वर्षांनी त्याने आरोपींची ओळख केली. तसंच ट्रेनमधील प्रवाशांनी 100हून अधिक दिवसानंतर स्टेटमेंट्स दिली आणि 4 वर्षांनी आरोपींची ओळख पटली. ही कोर्टाने ग्राह्य धरली नाही. चौथी त्रुटी म्हणजे स्टॉक विटनेस. फिर्यादी पक्षाचा 74 नंबरचा जो साक्षीदार होता तो स्टॉक विटनेस असल्याचं दिसून आलं, म्हणजे तो फिर्यादी पक्षाद्वारे वारंवार साक्ष देत असल्याचं दिसून आलं. याशिवाय 75 नंबरच्या साक्षीदाराने आपली साक्ष ऐनवेळी बदलली. पाचवी त्रुटी म्हणजे आरोपींचे जे कबुली जबाब घेण्यात आले ते सर्व कॉपी पेस्ट केलेले असल्याचे दिसून आलं. तसंच कबुली जबाबांसाठी आरोपींचा छळ करण्यात आला असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय जे परिस्थितीजन्य पुरावे सादर करण्यात आले ते जसे की कॉल, डेटा, रेकॉर्ड आणि पाकिस्तान प्रवास तेही आरोपींना गुन्ह्याशी जोडण्यात असमर्थ ठरल्यामुळे अशा अनेक त्रुटी न्यायालयात दिसून आल्या आणि त्यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आता आरोपींची निर्दोष मुक्तता करताना कोर्टाने तपासावर अनेक टिप्पणी केल्या आहेत. केवळ प्रकरण मिटवण्यासाठी निष्पाप लोकांना दोषी ठरवणे हे न्यायाच्या मूळ संकल्पनेला धक्का लावणार आहे आणि यामुळे जनतेचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होण्याचा धोका आहे असं न्यायालयाने म्हटलंय. पण या प्रकरणात आता पुढे काय होणार, सर्वोच्च न्यायालयामध्ये या काय भूमिका घेणार याबद्दल आम्ही चर्चा केली वकील सिद्धार्थ शिंदे यांच्याशी. त्यांच्याकडून ऐकूयात या प्रकरणात सुप्रीम कोर्टात पुढे काय होणार. 2006च्या मुंबई लोकल बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये बरेच आरोपी होते. त्यातले काही जण पाकिस्तानी नागरिक होते, काही जण एका विशिष्ट समुदायाचे भारतीय नागरिक होते. त्यातल्या 12 जणांना, भारतीय नागरिकांना मकोका कोर्टाने 2015 मध्ये शिक्षा ठोठावली. त्याच्यानंतर ते अपीलमध्ये बॉम्बे हायकोर्टमध्ये गेले. बॉम्बे हायकोर्टात न्यायमूर्ती किल्लोर यांच्या खंडपीठाने त्यांची काही दिवसांपूर्वी निर्दोष मुक्तता केली. न्यायमूर्ती किल्लोर यांचं निकालपत्र जे आहे ते 1000 पानांच्या वर आहे. त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं की ह्यांच्यात पुरावे नीट दिले गेलेले नाहीयेत ह्या लोकांविरुद्ध. साक्षीदार जे आहेत त्यांच्या सह्या मॅच होत नाहीये. पेटिशनमध्ये किंवा त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पोलिसांनी ATSनी कॉपी पेस्ट केलेलं आहे. बऱ्याच तफावती आहेत, त्रुटी आहेत. त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्याच्या विरुद्ध लगेचच महाराष्ट्र सरकार यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, अर्जंट मेन्शनिंग केलं. परवा न्यायमूर्ती गवईंसमोर हे मेन्शनिंग झालं. त्यांनी तुर्तास आजची तारीख दिली आणि आज न्यायमूर्ती सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठा पुढे हे मॅटर आलं. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी बाजू मांडली. तुषार मेहता सफल झाले एका ह्याच्यात की त्यांचं जे म्हणणं होतं की ह्या निकालावर तुम्ही स्थगिती द्या, कारण हा जर मुंबई हायकोर्टाचा, बॉम्बे हायकोर्टाचा निकाल कायम राहिला तर बरेच दुसरे कथित आरोपी, कथित आतंकवादी ज्यांच्या मकोका कोर्टात ट्रायल चालू आहे ते ह्या निकालाचा गैरवापर करतील आणि त्यांची पण मुक्तता होऊ शकते. तर सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं. बॉम्बे हायकोर्टाच्या निकालावर स्थगिती दिली. पण सुप्रीम कोर्ट म्हणलं की जे 11 जण, जे 12 होते त्यातल्या एकाचा कोविडमध्ये मृत्यू झाला होता तुरुंगातच. 11 जणांची जी मुक्तता, निर्दोष मुक्तता झालेली आहे ते जेल बाहेरच राहतात. त्यातला एक जण जो आहे त्याच्यावर एक दुसरा गुन्हा नोंदवला गेलेला आहे, त्यामुळे तो जेलमध्ये राहील त्या गुन्ह्यासाठी. पण दुसरे 10 जण हे जेलच्या बाहेर राहतील. त्यांना जरी स्थगिती दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने या निकालावर, ते जे दोषमुक्त केले गेलेले आहेत बॉम्बे हायकोर्टाच्या वतीने ते बाहेरच राहतील. सुप्रीम कोर्टाने ह्या 11 जणांना नोटीस बजावली आहे. त्यांना त्यांचं लेखी उत्तर सुप्रीम कोर्टासमोर सादर करावं लागेल आणि काही महिन्यांनी किंवा एखाद्या वर्षांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय. आता सुप्रीम कोर्ट काय करू शकतं? सुप्रीम कोर्टासमोर राज्य सरकार आता नवीन पुरावे देऊ नाही शकत.
जे पुरावे मकोका कोर्टात होते तेच बॉम्बे हायकोर्टासमोर होते. त्याच पुराव्यांवर राज्य सरकारला ही केस सुप्रीम कोर्टात आर्ग्यू करावी लागेल आणि सुप्रीम कोर्ट दोन गोष्टी करू शकते. एक तर बॉम्बे हायकोर्टाचा निकाल ते कायम ठेवू शकतात किंवा मग तो उलटवू शकतात, निकाल फिरवू शकतात. जर तो निकाल त्यांनी फिरवला काही महिन्यांनी किंवा वर्षांनी, जेव्हा रिटन प्रिडिंग्स कंप्लीट होतील, ओरल आर्ग्युमेंट्स होतील विस्तृत, तेव्हा मग त्या एखाद्या वेळेस आरोपींना परत जेलमध्ये टाकण्यात येईल जर तो निकाल उलटवला, फिरवला गेला. जर तो निकाल कायम ठेवला तर ते बाहेरच राहतील. तुर्तास हे 11 आरोपी हे जेलच्या बाहेर राहतील आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात चालू राहील. पण राज्य सरकारला एक सफलता मिळाली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल की स्थगिती मिळाल्यामुळं, जजमेंटवर स्थगिती मिळाल्यामुळं दुसरे कथित आरोपी किंवा कथित आतंकवादी ज्यांच्या केसेस लोअर कोर्टामध्ये, ट्रायल कोर्टामध्ये चालू आहेत, ते या बॉम्बे हायकोर्टाच्या निकालाचा त्यांच्यासाठी फायदा घेऊ शकणार नाही किंवा त्या निकालाचा वापर करू शकणार नाही, कारण त्या निकालावर स्थगिती आहे. आणि सुप्रीम कोर्ट ह्याच्यावर त्यांचा निकाल ड्यू प्रोसेसमध्ये काही महिन्यांनी, एखाद्या वर्षांनी निकाल देईल. तर तुर्तास हीच बातमी आहे की राज्य सरकारला जरी एक सफलता, हे मिळालं आहे, सक्सेस मिळाला आहे स्थगिती मिळवण्यात, तरी हे 11 आरोपी जेलच्या बाहेर राहतील सुप्रीम कोर्टाचा मुख्य निर्णय येईपर्यंत. पण राज्य सरकार सुप्रीम कोर्टाला कन्व्हिन्स केलं, सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी राज्य सरकारच्या वतीने, की तुम्ही या निकालावर स्थगिती देणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्ही स्थगिती दिली नाही तर दुसरे कथित आरोपी, मोका खालचे किंवा मोका कोर्टातले कथित आतंकवादी याचा गैरवापर करू शकतात. आता हा जो निकाल आहे त्याच्यात बऱ्याच त्रुटी होत्या. आता उद्या जर यांनी लेखी उत्तर त्यांचं मांडलं, या 11 आरोपींनी, जे त्यांना मांडावंच लागेल, तर उद्या ते अशी मागणी करू शकतात सुप्रीम कोर्टासमोर की आम्ही दोषमुक्त करार आम्हाला दिला गेला आहे हायकोर्टाकडून, तर आम्ही एवढे वर्ष जेलमध्ये होतो, त्याची नुकसान भरपाई कोण करणार, तर त्याचं ते कॉम्पेन्सेशन डिमांड करू शकतात. आता सुप्रीम कोर्टात त्याच्यावर काय स्टँड सुप्रीम कोर्ट घेतं, आणि जर सुप्रीम कोर्ट कन्व्हिन्स झालं, राज्य सरकारने कन्व्हिन्स त्यांना केलं की बॉम्बे हायकोर्टाची जजमेंट ही चुकीची होती, तर सुप्रीम कोर्ट हा निकाल उलटवेल, फिरवेल, नाहीतर तो निकाल कायम राहील. तर एक बातमी, आजची इम्पॉर्टंट बातमी हीच आहे की दुसरे लोक, स्थगिती मिळाल्यामुळे दुसरे कथित आरोपी दुसऱ्या प्रकरणामध्ये या निकालाचा तुर्तास वापर करू शकणार नाही. पण हे 11 जण ज्यांना दोषमुक्त केलं आहे ते जेलच्या बाहेरच राहतील जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा मुख्य निकाल येत नाही, आणि तो निकाल यायला काही महिने किंवा एखादं वर्ष पण लागू शकतं. आता वरील प्रकरणात बॉम्बे हायकोर्टानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली असली तरी सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात नोटीस बजावून सरकारला तोंड लपवायला जागा दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या नोटीशीमुळे पीडितांना देखील न्याय होणार अशी आशा निर्माण झाली आहे. पण जाणकारांचं ऐकलं तर हे आरोपी सुटण्याची शक्यता अधिक असल्याचं बोललं जात आहे. कारण आरोपींनी याआधीच 18 वर्षांची शिक्षा भोगलेली आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तरी आरोपींनी आत्तापर्यंत भोगलेली शिक्षा पाहता त्यांना सोडलं जाण्याची शक्यता अधिक असल्याचं बोललं जात आहे. पण या प्रकरणात जरी आरोपी सुटले तरी इतर प्रकरणात पीडितांसोबत अशा प्रकारचा अन्याय होऊ नये आणि प्रत्येक प्रकरण हे कसाप्रमाणेच फाशीपर्यंत पोहोचावे हीच अपेक्षा बाळगूयात.